तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका आवी. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तर चला मग आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. जाता जाता भेटले दोघं जण, विकासराव आणि ओमकारांना. मी बघितलं की हे थांबले, तर हे जाऊन आले त्यांनी शेताकडं. यांची बोलायची काय मला जास्त क्षमता दिसत नाही. यांना म्हणलं आज तुम्ही तूप वगैरे काय खाऊन घ्या, उद्या यांचा घेऊ तो व्हिडिओ. तर चला मग आज निघूत. ओके, बाय बाय, भेटू उद्या. ओमकारांना भेटू दा. बाय बाय. हाय करा एकदा आमच्या पब्लिकला. हाय हाय. चालते, ओके, निघूत मग. जवळपास गावातून त्यांचा आखाडा अर्धा किलोमीटर एवढा येतंय. खरंच कमाल आहे. आता बघितलं तर तुम्ही, त्यांच्या आखाडा गाडीसुद्धा जात नाही. मलाच पायानं जावं लागेल त्यांच्या गाय बघण्यासाठी. मुद्दाम गाय बघण्यासाठी जायचं आहे. तर ते कॅन्डी कशा आणत असतात दुधाच्या, कमाल आहे. कमाल आहे खरंच. उगाच म्हणत नाहीत माझ्या दूध उत्पादक. तर आलो आहोत आपण नागेश काकाच्या आखाड्यावर. चला मग त्यांच्या बघूता गाई, त्यांचा गोटा. आल्या गोट्याच्या बाहेर त्यांच्या नजर गेली आपली त्यांच्या बैलावर. तर बैलांचा सुद्धा त्यांच्या एकदा सविस्तर माहिती घेऊता. आपण आपल्या घरच्या गाईचे गोरे तयार केलेले आहेत. घरच्या गायचे आहेत? हा, अजून आदत वासर आहेत तरी पण चलायला नंबर 1 आहेत. असं का? आणि घरचेच आपण तयार केलेत, आपल्या घरच्या गाईचेच. घरच्या गायचे आहेत का तुमच्या? हो, गावरान गाई आहेत आपल्याकडे. बरं बरं. आदत आहेत का? हा, आदत आहेत, गोरी आहेत आदत. बैलगाडीला चालतात दन? हा, बैलगाडी इळामध्ये 2-3 एकर पाळी घेतात. पाळीला पण चालतात का? पाळीला चालतात. बर बर बर, ठीक आहे. गावरान गाय आपली कारवड देणार, ती छोटी आहे ही का? हा. बर बर, चला मग आपल्या तुमच्या गाय बघूत आता. हो, बघू दा. चला या. तर या आपल्या गोट्यामध्ये तुम्हाला गाय दाखवतो. तर एकदा उठवा गायला, एकदा बघू द्या आमच्या गायला. पब्लिकला बघू द्या गाय आमच्या. खूप तयार दिसायला. तर ही गाय आपण नगरून आणलेली आहे. नगरून आली का? हा, लोणी बाजारातून. हा. तर एका टायमाला 12 लिटर दूध देते. एका टायमाला का? हा. बर बर बर. तर आपण तिला खुराकामध्ये पेंड आणि गोळी पेंड चारतो. आणि सकाळी चारा? सकाळी चारा आपण, आपल्याला शुगर कॅन आहे सरकारी दवाखान्यात भेटलेलं. हा. ते कडोळ काय असतो आपण. आणि रात्री? रात्री आपण वैरण, कडब्याची वैरण देतो आपण. असं का? हा. बर बर. तर ही गाय आणि ही गाय, रेट सांगा ना, रेट कितला आणला? ही गाय आणली आपण 90,000 रुपयाला. 90,000ला आणली का? हा. आणि ही गाय, आता ह्या गायची जरा माहिती सांगा आम्हाला. ही गाय आपली घरची कारवड तयार केलेला आहे आपण. ही का? हा. तर बरोबर, घरी कारवड केले का? हा, घरच्या गायचं कारवड तयार केलेलं आहे. खूप छान आहे. दुसऱ्यानं आहे सध्या. ही का? तर ही एका टायमाला 8 लिटर दूध देते. अरे, 8 लिटर देते? हा. बर बर. तर आपलं दूध 2 टायमाचं 1,000-1,200 रुपयाचं होतं या. असं का? अशा प्रकारे आपण आपला गोट फार्म चालवतो. बर 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 बर. तर शेडसाठी आपण शेड बांबूचं केलेलं आहे. तर बांबूच्या शेडला आपण कमी जास्त 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आला आपल्याला. असं का? तर आपण आपला गोट फार्म नवीन उभा केलेला आहे. हा, नवीन केलाय का? तर आपण इथं आपलं नियोजन आहे, दावणी करून आपल्याला गायी वाढवायच्या आहेत. तरी आपल्याला कमी जास्त गोट्यासाठी बी भरपूर खर्च आला. किती आलाय तरी खर्च? तरी गोट्याला 1.5 लाख रुपये खर्च आला. असं का? पूर्ण भरमीर टाकण्यात ह्याच्यात. बर. म्हणून सध्या आपण गाय दमदम वाढवायच्यात आपल्याला. बर बर. कारण दूध धंद्यामध्ये कसं आहे, एकदम एवढं वाढीनं भांडवल बी शेतकऱ्यापाशी नसतंय. हो ना, हो ना. तर त्याच्यामुळं दमदम करीत करूत आपण. बर बर बर. तर सध्या आता पावसाळा असल्यामुळे तुम्ही अजून समजा पुढचे नियोजन अजून केलं नाही? हा, पावसाळा असल्यामुळं आपण तेवढ्या गायी वाढवल्या नाहीत. बर बर. तर आपल्याला दमदम वाढूत आपण. बर, एकदा काय करा, आम्हाला कटरची एकदा माहिती द्या तुम्ही. कटरा हे आपल्या गाडीसाठी आपण कटर आणलेला आहे. हे का? हा, एक दंत कंपनीचं कटर आहे, 3 HP. 3 HP चा आहे का? हा. तर ह्याच्यामुळं कटर आणल्यामुळं चाऱ्याची भरपूर बचत झाली. तर आधी भरपूर चारा लागत होता, वेस्टेज जास्त, 50% वेस्टेज जात होता. बर बर. आणि हे किती रुपयाला आणले कटर तुम्ही? हे आपण 31,500 रुपयाला आणले. 31,500? हा. आणि हे मोटर किती, 3 HP ची आहे का? 3 HP ची मोटर आहे. गॅरंटी काय दिली का? हा, याची 1 वर्षाची गॅरंटी आहे, पीस टू पीस गॅरंटी. पीस टू पीस? हा. बर. आपली ह्याच्यामुळं वैरणीत भरपूर बचत झाली. बर बर. आपले हे कारवडी आहेत आपल्या. तर आपल्याला घरच्याच कारवडी तयार करायच्या आता. हो ना, हो ना.
समजा बाहेरून जनावर आणायचं म्हणलं तर आपल्याला जवळपास 1 लाखापर्यंत जाते. जास्त पैसे लागतात. जोपर्यंत घरच्या कारवडी तयार होत नाहीत हा. तोपर्यंत दूध धंद्यामध्ये माणूस सक्सेस होणार नाही. बरं बरं हे बरं. आपल्याला कळून चुकलं. तर कारवडाला हे एकदा समजा जंतनाशकाचं एकदा आम्हाला सांगा. आपण कारवडायला लसीकरण त्याचं जंतनाशक जे आहे महिन्याला जंतनाशक देतो हा. आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेतो. म्हणून आपल्या घरच्या गायी तयार व्हायला आपल्याला काय अडचण येत नाही. बरं बरं. तुम्हाला समजा 1 वर्षापर्यंत तुम्ही समजा महिन्याला द्यायचे असते का? हा, महिन्याला एकदा देतो आपण जंतनाशक. आणि 1 वर्षाच्या नंतर ते नंतर मग 3 महिन्याला एकदा देतो आपण. बरं 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 बरं. असं नियोजन करतो आपण. ठीक आहे. बरं बरं. तुम्हाला समजा आता काय वाटतं की बाहेरचा डॉक्टर आपण बोलवा का घरचा आपण कारण जोपर्यंत प्रथम उपचार आपण स्वतः गायीचा करीत नाही तोपर्यंत दूध धंद्यामध्ये पुरतच नाही. कारण बाहेरचा डॉक्टर जर बोलिला हा. तर आज तुला असं झालं की काही जरी कळू अगर न कळू त्याला कोणते इंजेक्शन मारते 500-600 रुपये झाले शो ते सोडित नाही. त्याच्यामुळं आपण जोपर्यंत गायीला आपण प्रथम उपचार करीत नाही तोपर्यंत पुरत नाही, असं माझं म्हणणं आहे. बरं बरं बरं. आता सध्या मी 2-3 गोट्यावर गेलतो तर ते म्हणाले की गाया गाभण राहणं, तर त्याचं कारण काय वाटते तुम्हाला, कशामुळे राहत नसतात? कारण जनावराला कसं झालंय, सेंद्रिय शेती नसल्यामुळं संपूर्ण रासायनिक झालेला आहे. धंदा करण्याचा एकच उद्देश आहे आपला की आपली शेती सेंद्रिय कशी होईल. इथून पुढे शेणखताशिवाय शेतीला पर्याय नाही. त्याच्यामुळं आपण दुधाच्या धंदाची निवडा. आपण शेतकरी असून आपण भलती महागाचे एवढाले खतं आणून घालू लागलो. आपल्या उत्पन्नामध्ये बी काय फरक बसणं, कारण भविष्यामध्ये सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्यायच नाही. त्याच्यासाठी आपण दूध धंद्यामध्ये उतरलो. तुम्ही समजा आता दूध धंदा हे हँडल करून शेताकडचं काय नियोजन असते तुमचं? तर आपण दूध धंदा हँडल करून शेती करीत आपण हे दूध धंदा करून शेती करतो. तरी आपला ऊस आहे 4-5 एकर, हळद आहे 2 एकर, कापूस आहे 2 एकर, सोयाबीन आहे 2 एकर. सगळे पिकं आपण थोडे घेतो. कारण हे शेणखतामुळं आपण दरवर्षी 2 एकरला शेणखत देतो. कारण रासायनिक खत एवढे महाग झालेत त्याच्यामुळे पुरतच नाही. म्हणून आपण दुधाचा धंदा केलेला आहे. शेती बघत आपण करतो आपण दूध धंदा. बरं. काकानं सांगितलेली माहिती खूप चांगली वाटली. काकानं सध्या उभा केलेला आहे शेड आणि काका असंच वाढीत राहताल हीच अपेक्षा करतो. आणि आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ येत राहताल, तुम्ही बघत जा. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर, फॉलो नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.